तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. आज आपला व्हिडिओ चालू झालो थेट संध्याकाळपासून आणि सकाळपासून पाऊस नसतो, मरणाचं वातावरण. तर गावातून आज होती नवरात्र उत्सवाची पहिली माळ आणि आपण जात होतो आपल्या जुन्या घराकडे. मग माडातून हळूहळू चलत आम्ही पोहोचलो आमच्या जुन्या घराकडे. तर गावातून ह्या असा आपला जुना घर आणि आम्ही सगळे ह्याच घरात राहू. कालांतराने ह्या एका घराची 5 घरं झाली, पण आमचा कुलदैवत अजून ह्याच घरात हा. मंदिरात गेल्या गेल्या कुलस्वामिनी श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि पहिली माळ पण बघितलं आणि आमचा नीलो एकदम मन लावून देवीकडे प्रार्थना करी होतो. तर मित्रांनो, ह्या असा आपल्या जुन्या घराच्या समोरचा खळा आणि ही असा जुन्या काळातील दगडी तुळस आणि घराच्या आजूबाजूचा परिसर पण एकदम छानच हा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि आज होता आमचं भजन. मंडळी सगळी तर जमलेली, पण अजून टेम्पोवाल्याचा पत्तोच नाही होतो. फायनली आमचा टेम्पो पण येलो आणि आम्ही लगेच सगळा सामान टेम्पोत भरून घेतला आणि आम्ही निघालो भजनाक जाऊ. आणि आज आमचं भजन होता कोचरे मायने येथे. भजनाच्या जागेवर पोहोचलो होतं, ते वारकरी भजन चालू होता. मग मंदिराच्या आतमध्ये जाऊन आम्ही सगळ्यात आधी घेतलं श्रीदेव वेतोबाचं दर्शन. वेतोबाची मूर्ती तर एकदम भव्य दिव्यच होती. तसेच मंदिराच्या आवारात श्रीदेव वेतोबाच्या चरणी भाविकांनी अर्पण केले नवसाचे चप्पल पण भोग मिळाले. मग आम्ही आमचं भजन पण सुरू केला. आणि भजनानंतर गावाला मस्तपैकी आमका पोहे दिले आणि आमची सगळी मंडळी पोहे खाऊ लागली. मग रात्री बरोबर 10 वाजता आम्ही येलो घराकडे. तर मित्रांनो, असं होतं आजचा आपला दिवस. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. देवा काळजी.